आज मेघना आणि मधुरा कबीरच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांच्या केबिनमध्ये काम करत बसलेल्या रिचा यांच्या मनात मधुराविषयी राग असतो. पण त्यांना चांगलंच माहिती असतं विकास आणि कबीर ऑफिसमध्ये असताना मी मधुराला ऑफिसबाहेर काढू शकणार नाही ते. रिचा आता मधुराला ऑफिसबाहेर काढण्यासाठी विकास आणि कबीर ऑफिसमध्ये नसण्याची संधी पाहत असतात. इकडे कबीरला मधुराला पाहण्याचा मोह आवरत नसतो, म्हणून तो कॉन्फरन्स हॉलमध्ये सर्वांना एकत्र बोलवून नवीन प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन एकत्र बनवण्याचं ठरवतो. मधुरा, मेघना आणि ऑफिसमधील अन्य स्टाफ मीटिंगसाठी एकत्र आल्यावर कबीर सर्वांसमोर उभा राहून प्रोजेक्टविषयी बोलायला सुरुवात करतो. बोलताना मधून त्याची नजर मधुरावर जात होती. मेघनाच्या नजरेतून ते काही सुटले नाही. ती मनातच बोलते, हे कबीर सर सारखे मधूकडे पाहत आहेत. नक्की चक्कर काय आहे यांची? आता तिला आठवतं कबीर सर मधुराच्या गावी गेलेले. तिथे त्यांनी मधुराला मदत करून संभाच्या तावडीतून सोडवलेलं. 2 दिवसांपूर्वी ते मधुला ऑफिसमधून तिच्या घरापर्यंत सोडायला आलेले आणि माझ्या पप्पांशी एकत्र डील करत काही प्रोजेक्टवर एकत्र काम सुरू केले त्यांनी. त्यासाठी त्यांनी दुसऱ्या कोणत्या स्टाफला न पाठवता मधुला पाठवा असे म्हटले. हे सर्व कबीर सर त्यांच्या बिझनेससाठी नक्कीच करत नसतील. ते मधूच्या प्रेमात पडलेत म्हणून चाललंय सगळं. ती विचारात हरवलेली. तिचं समोर लक्ष नसतं. मधूच्या बाजूलाच असते मेघना. मधू मेघनाला पाहून बोलते, मेघना नोट डाऊन कर पॉइंट. ती सांगूनही पॉइंट नोट डाऊन करत नाही. म्हणून मधू बोलते, कुठे हरवलेस मेघना? मगाचपासून पाहते तुझं लक्ष नाही. मेघना पटकन मधूच्या कानाजवळ जाऊन बोलते, मधू मला वाटतं कबीर सर लाईक करतायत तुला. ते ऐकून मधूचे डोळे विस्फारतात. मधूला त्याचा अंदाज होताच, पण आता मेघनाला कसं कळलं? ती मनातच विचार करून काय बोलते मेघना. ती हळूच बोलते मेघनाला. त्यांची कुजबूज पाहून कबीर बोलतो, कोणाला गप्पा मारायच्या आहेत त्यांनी कॉन्फरन्स हॉलमधून बाहेर जाऊन पाहिजे तेवढ्या गप्पा मारा. मेघना कबीरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून बोलते, मधू तुला हवं तर मी या चिडक्या बिब्याबरोबर तुझी सेटिंग लावून देईल. कबीर आता खूपच चिडून बोलतो, मेघना सबनीस काय चाललंय तुमचं? एकदा सांगितलेलं कळत नाही का? काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मेघना मुद्दाम सर ते मधूची तब्येत नाराजीच्या स्वरात बोलते. तसा कबीर लगेचच त्याचा वाढलेला स्वर कमी करून मधूकडे पाहून बोलतो, मधूला काय झालंय? काळजीने विचारतो. मेघना आता न थांबता बोलते, सर ते मधूच्या पोटात दुखतंय. तिला खूप त्रास होतोय. माझ्या कधी पोटात दुखलं? म्हणून मधू मेघनाकडे पाहू लागते. नजरेनेच विचारलं तिने, काय चाललंय तुझं मेघना? मेघनाही नजरेनेच तू शांत बस बोलते. कबीर सर्वांसमोर मधुराजवळ मोठमोठी पावले टाकत येतो. काळजीने पटकन बोलतो, मधू तुला त्रास होत होता तर बोलायचंस ना. केव्हापासून त्रास होतोय तुला? शांत का बसलेस तू? तो लगेचच डॉक्टरांना कॉल करून ऑफिसमध्ये बोलावून घेतो. या अगोदर तो असं कधीच कोणत्या स्टाफबरोबर वागला नव्हता आणि आज त्याला मधुरासाठी पॅनिक होताना पाहून सर्व स्टाफ पाहतच राहिला कबीरकडे. कबीरला आता आपण कॉन्फरन्स हॉलमध्ये मीटिंगमध्ये असून कसं वागतोय याची जाणीव होते. तो बोलतो, सॉरी गाईज, लेट्स कंटिन्यू मीटिंग. मेघना तुम्ही मधूला घेऊन केबिनमध्ये जा. मेघना मुद्दाम मधूच्या हाताला पकडून घेऊन जायचं नाटक करते. केबिनमध्ये गेल्यावर मधू रागवतच बोलते, मेघना अशी का वागलीस? खोटं का बोललीस कबीर सरांना माझ्या पोटात दुखतंय ते? आता डॉक्टर येतील. डॉक्टर आल्यावर कळणार नाही का कबीर सरांना माझ्या पोटात नाही दुखत ते? खोटं पकडलं गेल्यावर सर चिडतील मेघना. अगं वेडाबाई, किती विचार करतेस? नको त्या गोष्टींचा. करायला पाहिजे त्या गोष्टींचा विचार कर ना जरा. कॉन्फरन्स हॉलमध्ये राहून कबीर सर तुझ्याकडे बघत होते. पाहायचं होतं मला त्यांना तुझी किती काळजी आहे ते. बघितलंस ना? तुझ्या पोटात दुखतं हे ऐकून कबीर सरांनी तुझ्याजवळ येऊन तुझी काळजीने विचारपूस केली आणि लगेचच डॉक्टरांना कॉल करून यायला सांगितलं. प्रेमात पडलेत कबीर सर तुझ्या? मेघना बोलते,
का नाही पडणार कबीर सर प्रेमात मधू तुझ्या? मक्खन दिसतेस तू. मधू रागाने बोलते, मेघना मगाचपासून काहीही बडबडतेस. असं काही नाही, आणि तू बोलतेस तसं जरी असेल तरी मी नाही कुणाबद्दलही काहीही विचार करत. प्लीज पुन्हा असं काही बडबडू नकोस मेघना. तेवढ्यात त्यांच्या केबिनच्या डोअरवर कोणीतरी नॉक करतं. दोघीही चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव आणत कोण असेल या आविर्भावात पाहतात एकमेकींकडे. मेघना डोअर ओपन करते. डॉक्टर आणि त्यांच्यासोबत स्वतः कबीर असतो. त्यांना पाहून मधूला खूप भीती वाटते, पण त्याला कुठे चैन पडत होतं त्याच्या मधूची तब्येत ठीक नाही हे ऐकून. तो मीटिंग लवकर संपवतो आणि डॉक्टर आल्या आल्या मधूकडे यायला निघतो. ते दोघे आता लगेचच आत येतात. डॉक्टर मधूला चेक करतात. त्यांना कळतं सर्व नॉर्मल आहे ते. मधू काही न बोलता शांत बसते. डॉक्टर बोलतात, सकाळी काही जड खाल्लेलं का? ॲसिडिटीचा त्रास आहे का तुम्हाला? मधू काही नाही बोलत. डॉक्टर बोलतात, कबीर सर ठीक आहेत त्या, काळजी करण्यासारखं काही नाही. कबीरला मधू ठीक आहे हे ऐकून बरं वाटतं. तो बोलतो, ओके डॉक्टर चला तुम्ही. ते दोघे केबिन बाहेर पडतात. आता मधू अस्वस्थ होते. हे काय घडतंय माझ्यासोबत म्हणून. तिला अस्वस्थ झालेलं पाहून मेघना बोलते, मधू किती घाबरतेस? सरांनी विचारलं काही तर बोल ना. थोड्या वेळापूर्वी दुखत होतं, आता नाही दुखत. आता मी ठीक आहे. मधू काही न बोलता एक औंढा गिळून कामाला लागते. अगोदरच या आजारपणाच्या नाटकात खूप वेळ फुकट गेलेला. मेघनाला घाबऱ्या मधूकडे पाहून हसायला येतं. थोड्या वेळापूर्वी मेघना पण घाबरलेली, पण आता ती पुन्हा रिलॅक्स झालेली. ती म्हणते, मधू तू का सिरियसली घेत नाहीस कबीर सरांना? तुमच्या दोघांचं रिलेशन जुळून आलं तर तुझ्या आयुष्यातील सर्वच प्रॉब्लेम चुटकीसरशी गायब होतील. मी जुळवू का तुमचं रिलेशन मधू? तशी मधू बोलते, हे बघ मेघना, आता मी काय सांगते ते नीट ऐक. ती गंभीर आवाजात म्हणाली, मी कबीर सरांचा विचार करत नाही आणि इथून पुढे कधी करणारही नाही. तुला माहिती आहे ना, रिचा मॅडमना मी नजरेसमोरही नको हवी असते, आणि तू कबीर सरांसोबत माझं रिलेशन जोडायला निघालीस. अशक्य आहे ते. रिचा मॅडम असं कधीच होऊ देणार नाहीत. हे बघ मेघना, तू तुझ्या डोक्यातील या सर्व गोष्टी काढून टाक आणि कामावर फोकस कर. आपल्याला या ऑफिसमध्ये कायमचं थोडं राहायचं आहे. आपलं डील कंप्लीट झालं की आपण जाणार आहोत. डॉक्टर गेल्यावर त्याने त्याच्या लॅपटॉपमध्ये ऑफिसमधील स्क्रीन ऑन केली आणि त्याची नजर तिच्यावर गेली. तिचा सुंदर चेहरा नाराज दिसत होता. ती तिचं काम करत होती. ते पाहून त्याला तिच्यासाठी वाईट वाटलं, पण डॉक्टर बोललेले ते ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, म्हणून तो सुस्कारा सोडतो आणि कामाला लागतो. कथेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसतील तर कृपया पहा. धन्यवाद.